जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा नामरूप. समास 5वा. कहाणी निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभिली. श्रीराम समर्थ. बघा, दशक 13वा नामरूप, समास 5वा, कहाणी निरूपण नाम. आता कहाणी, प्रत्येकाची कहाणी दिली समर्थांनी यामध्ये. प्रत्येक देहाची कहाणी, पिंडी ते ब्रह्मांडी. जसं ब्रह्मांडामध्ये घडतंय तसं पिंडामध्ये पण घडतंय. आता कहाणी निरूपण मध्ये समर्थांनी आपल्याला काय दिलंय ते आपल्याला बघायचंय. श्रीराम समर्थ. कोणी एक दोघे जण, कोणीतरी दोघे जण काय करत होते हो? उदासीन वृत्तीने काहीतरी असं. बघा, ज्या वेळेस माणूस काय होतो, उदासीन होतो, त्यावेळेस तो विचार काय करतो, म्हणजे असा कुठेतरी फिरतो, भटकतो, किंवा त्याला जगावं असं वाटत नाही. असा एक माणूस असा चाललेला रस्त्याने, म्हणजे त्याला तो आत्महत्येचा विचारच करत होता की मी आज, त्यानं काय ठरवलेलं, आज मी माझा जीव ठेवणारच नाही. एवढा तो संसाराला वैतागलेला. तो काय म्हटला की मला आता हा जीवच ठेवायचा नाही, म्हणून तो आत्महत्या करायला निघालेला. आणि निघालेला असताना, रस्त्याने चाललेला असताना, तिथं परमार्थिक श्रवण चाललेलं. काय चाललेलं? परमार्थिक श्रवण चाललेलं. आणि रस्त्याने जात असताना भिंत तिथंच होती हो. त्या ज्या हॉल होता त्या हॉलची भिंत रस्त्याच्या कडेलाच होती ना. मग पाठीमागच्या साईडून तो चाललेला त्या रस्त्याने. त्यावेळेस त्याच्या कानावरती कधीही न पडलेले शब्द कानावरती पडले. तसे म्हणजे जो माणूस पृथ्वी फिरती उदासीन, म्हणजे उदासीन जो माणूस झालाय, त्याला रुळावर आणण्याचं काम कोण करतं? समर्थ करतात. लक्षात घ्या. आणि त्याला ते श्रवण झालं. काय असेल ते श्रवण झालं. श्रवण झाल्याबरोबर तो काय झाला हो, तिथंच बसला. त्या भिंतीच्या पाठीमागे श्रवण करत बसला. हॉलच्या आतमध्ये सुद्धा गेला नाही. त्याला ते नुसतं श्रवण ऐकून त्याचा जीव काय झाला हो, खूप समाधानी झाला. त्याला तो विसरला. काय विसरला? की मला आता जीव द्यायचा आहे हे तो विसरला. त्याला कळून चुकलं की काय, आपण आलोय जन्माला कशासाठी. बघा, एका श्रवणामध्ये किती ताकद आहे. त्याच्या नुसतं ते कानावरती पडलं की काय रे, व्यर्थ समर्थ लगेचच काय, एखाद्याला जीवदान द्यायचं, एवढी ताकद कशामध्ये आहे हो? श्रवणामध्ये. खूप मोठी ताकद आहे श्रवणामध्ये. एक श्रवण कानावरती पडलं त्याच्या की अरे काय वेड्यासारखा चाललाय कुठं जीव द्यायला. जीव हा शिवाचा आहे, त्याला काय करायचं आहे, तो अर्पण करायचा आहे. तुझा जीव आहे का तो, म्हणून तू द्यायला चाललाय. हे श्रवण त्याला झालं. आणि पुढं अजून काय सांगतायत म्हणून तो काय करत बसला व ऐकत बसला. एका श्रवणामध्ये त्याला जाणीव झाली की हे जे आपण कर्म करतोय यातून आपल्याला काय मिळणार नाही. कुणाला शांतता मिळणार नाही, घरच्यांना शांतता मिळणार नाही, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला शांतता मिळणार नाही. त्याच्याकडचा असलेला जो आत्महत्येचा जो विचार आहे तो काय झाला हो, निघून गेला. आणि त्यानं काय केलं हो, घरी गेला निघून. म्हणजे तो श्रवण संपलं, पूर्णपणे श्रवण तिथं बसून केलं त्यानं, भिंतीच्या पाठीमागे बसून केलं. आणि धन्यता मानली देवाची, म्हणजे समर्थांचे उपकार मानले की काय समर्था, आज तुमचं श्रवण जर कानावरती नसतं पडलं तर आज मी काय करणार होतो, हा जीव देणारच होतो. परंतु हा जीव माझा नसून त्या परमेश्वराचा आहे, त्या शिवाचा आहे, म्हणून त्यालाच तो काय केला पाहिजे, अर्पण केलं पाहिजे. आहे असा तो काय गेला हो, घरी गेला आणि कष्ट करू लागला. कारण का हो, कितीही मोठा प्रसंग असेल तरी त्याला वाट असते ना हो. त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग मिळतच असतो. परंतु माणसाला काय करतो माणूस, भीतीपोटी त्याला धीरच धरवत नाही ना कुठल्या गोष्टीचा.
अरे कशाचं आलंय आपल्याला? आपण असं काय मोठा गुन्हा केलाय? कुठलं चुकीचं कर्म जर केलेलं नसेल तर का चुकीचा मार्ग अवलंबवायचा आहे? समर्थ म्हणतात का मरण्याचा विचार करायचा आहे? अरे मरायचं नाहीये, जगायचंय. काय करायचंय? जगायचंय. आणि दुसरा किती भौतिक सुख उपभोगतोय याचा विचारच करायचा नाही पिंडाकडं. जे दिलंय माझ्या श्रीशिलकीनुसार जे दिलंय त्यात काय मानायचंय? आपल्याला समाधान मानायचंय. आणि समाधान मानलं तर काय होणार आहे हो? आपला निश्चितच उद्धार होणार आहे. मग आपल्या अंतरी दुःख येत नाही. काय येत नाही? दुःख येत नाही. कारण कसं आहे हो, जे दिलंय भगवंताने नेहमी, समर्थ काय म्हणतात, नेहमी पाठीमागच्याकडे बघायला शिकायचंय. काय आता आपल्याला सवय काय आहे? आपण नेहमी जो पुढं चाललाय त्याच्याकडे बघतो. म्हणजे आपल्याकडं सायकल असेल तर आपल्याला काय वाटतं? मला टू व्हीलर असावी, म्हणून आपण टू व्हीलरकडे बघत असतो. टू व्हीलर असेल तर आपल्याला वाटतं माझ्याकडं फोर व्हीलर असावी, आपण काय करत असतो? फोर व्हीलरवाल्याकडे बघत असतो. आणि फोर व्हीलर मिळाली की फोर व्हीलरवाल्याला काय वाटतं? की मला विमान मिळावं. तो काय करतो? विमानात बसणाऱ्यांकडे बघत असतो. म्हणजे बघा, पण समर्थ म्हटले नेहमी आपण पाठीमागच्याकडे बघायला शिकायचं. विमानात बसणाऱ्या व्यक्तीनं कारमध्ये बसलेल्या व्यक्तींकडे बघावं आणि म्हणावं की आपली श्री शिल्लक बाबा चांगली आहे म्हणून आपल्याला निदान विमानात तरी बसायला मिळतंय. कारवाल्यांनी गाडी चालवणाऱ्याकडे बघावं की बाबा आपल्याला निदान काय मिळालंय? छत आहे ना त्या कारला, मग आपल्याला काय मिळालंय? निदान कार तरी बसायला मिळाली. गाडीवर बसणाऱ्या व्यक्तीने सायकल चालवणाऱ्या व्यक्तीकडे बघावं आणि सायकल चालवणाऱ्या व्यक्तीने पायी चालणाऱ्या व्यक्तीकडे बघावं. पायी चालणाऱ्या व्यक्तीने ज्याला एक पाय नाही अशा व्यक्तीकडे बघावं. ज्याला एक पाय नाही त्या व्यक्तीनं, जो व्यक्ती पूर्णपणे काय आहे हो, ज्याला काहीच नाही, अवयवच कमी आहेत, अशा व्यक्तीकडे बघावं. म्हणजे प्रत्येकाचं दुःख आपल्याला काय करता आलं पाहिजे? बघता आलं पाहिजे. आणि बघितलं तर आपल्याकडं काय येत नाही हो? आपल्याकडं कमीपणा येत नाही. आपल्याकडं जी उदासीनता आहे प्रपंचातील ती येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की असे कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळ क्रमणे लागून कथा आरंभिली. आता कोणीही दोघजण मित्र असतील आणि चाललेले असतील तर काय असतं? लगेच काहीतरी एकमेकांना काय करत असतो? आपण सांगत असतो. आणि दुःख झालेलं असेल तर काय करतो? आता दोघांनाही समान दुःख असेल त्यावेळेस काय येतं? दोघांच्याही मुखातून एखादी कथा वगैरे काय होत असते? निघत असते. अशाच पद्धतीनं हे दोघेजण चाललेले होते, भ्रमण करत होते आणि त्यांनी काय केलं? कथा सांगायला एकाने कथा सांगायला सुरुवात केली. म्हणजे एक जण सांगणारा आणि एक जण ऐकणारा बनला, बरोबर ना? म्हणजे एक जण वक्ता बनला आणि एक जण श्रोता बनला. मग आता वक्ता काय सांगतोय आणि श्रोता काय ऐकतोय हे आपल्याला बघायचंय. कारण का हो, प्रत्येक उदासीन आपल्याला समर्थ आलेत ना सांगायला. अखंड समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला अखंड काय केलंय व शिकवण दिली ना, अखंड शिकवलंय. म्हणून आज आपण काय करतोय हो? म्हणून आपल्याकडची उदासीन वृत्ती येत नाही असं नाहीये. विषय त्रास देत नाहीत असं नाहीये, येतं, सगळं येतं. परंतु समर्थ म्हटले कोणताही प्रसंग आला तरी काय करायचं नाही? अजिबात घाबरायचं नाही. कारण का हो, प्रत्येक काळ जाणारा असतो. म्हणजे हेही दिवस जातील. म्हणजे सुख जरी आलं तरी ते जास्त काळ टिकणारं नसतं, दुःख जरी आलं तरी ते जास्त काळ टिकणारं नसतं. म्हणून आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे बघा, श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तरी लाजू नये. अहो, श्रीमंती गरिबी येत राहणार आहे, जात राहणार आहे. कारण येणारा प्रसंग, कुणावर कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही.
म्हणून समर्थ म्हटले डगमगून जायचं नाही. अहो स्वतः समर्थांचं, समर्थ रामदासांचे किती गावं होती त्यांच्याकडे. त्यांचं घराणं खूप श्रीमंत घराणं होतं. लक्षात घ्या, 56 गावं त्यांच्याकडं काय होती, त्यांच्याकडं होती. लक्षात घ्या, म्हणजे अधिकारात होती त्यांच्या. मग एवढे श्रीमंत असताना देखील अखंड समर्थांनी 12व्या वर्षी अखंड मंडपातून काय केले, व निघून गेले ना. लग्न सुद्धा केलं नाही. कुणासाठी? फक्त कुणासाठी हो? आपल्यासाठी. पायी चालत. कशा अवस्थेत, म्हणजे घरदार सोडलं आणि आपल्यासाठी अखंड भिक्षा मागून. पहिले भिक्षाच मागायचे ना घरी. का आपल्याला जे जेवण लागतंय ते काय करायचे हो? भिक्षा मागून काय करायचे? उदरनिर्वाह करायचे. लक्षात घ्या, एवढा त्यांना घरदार सोडायची गरजच नव्हती. एवढे श्रीमंत, म्हणजे ते पूर्वापार आलेली श्रीमंती त्यांच्याकडे होती. एवढं असताना देखील आपल्यासाठी, म्हणजे लक्षात घ्या, आपल्यासाठी एवढ्या श्रीमंतीचा त्याग केला. आणि काय केलं हो? अखंड भारत भ्रमण केलं ना. अखंड भारत भ्रमण केलं आणि परमार्थ काय केला हो? शिकवला ना. अखंड दासबोध ग्रंथ लिहिला. शिवतरघळ, आपण तिथं एकटं जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्या काळात काय केलं हो? बसून काय लिहिला हो? ग्रंथ लिहिला ना. म्हणजे दासबोध ग्रंथ अखंड सांगितला समर्थांनी आणि कल्याण स्वामींनी अखंड लिहिला. म्हणजे लक्षात घ्या, किती, म्हणजे किती केलं हो समर्थांनी आपल्यासाठी. आपण काय करू शकत नाही, वर्णनच करू शकत नाही. आपण थोडं काय सोडायचं म्हटलं कुणाला तरी आपल्याच्यानं होऊ शकत नाही. म्हणजे आपण एवढं काय आहे हो, म्हणजे आपण नाही सोडू शकत. मग आज एवढी श्रीमंती होती, परत मागायला बघायला सुद्धा गेले नाहीत. लक्षात घ्या, का मागायला सुद्धा गेले नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे अखंड आपल्यासाठी सगळं काय केलं व सगळ्या गोष्टीचा, सगळ्या श्रीमंतीचा त्याग करून चालत निघाले ना. भारत भ्रमण केलं आणि अखंड आपला संसार, आपला प्रपंच, आपला परमार्थ उत्तमाचा व्हावा, आपलं त्रिवेणी संगमावरती स्नान घडावं म्हणून अखंड समर्थ झटले. लक्षात घ्या, अखंड समर्थ झटले. आणि म्हणून आज आपण, आपल्याला जो परमार्थ कळतोय, ही कृपा कोणाची आहे हो? खरंच समर्थांची कृपा आहे. आज समर्थांनी जर हा दासबोध ग्रंथ, अनमोल रत्न आहे आपल्यासाठी. काय आहे? अनमोल रत्न. ज्या रत्नाची आपण काय करू शकत नाही, कशाशी तुलना करू शकत नाही. एवढा एक शब्द ना शब्द कशानं भरलाय हो? अर्थाने भरलेला आहे. लक्षात ठेवा, एवढं लिहिणं म्हणजे हे कुणाचं काम नाही हो, येडागबाळ्याचं काम नाहीये. लक्षात घ्या, एवढा सुंदर ग्रंथ आपल्यासाठी काय केलाय? लिहून ठेवलाय. आणि अखंड आपल्या उदासीन, आपण जे उदासीन झालो होतो त्यांना काय केलंय हो समर्थांनी? उदासीन वृत्तीतून बाहेर काढले आणि आपल्याला काय करायला शिकवलंय हो? प्रपंच, परमार्थ, संसार या त्रिवेणी संगमावरती स्नान करायला शिकवलंय. आणि आपल्याला शेवटी करायचंय काय हे समर्थांनी अखंड आपल्याला शिकवण दिली या दासबोध ग्रंथामध्ये. आता बघा, दोघे जण चाललेत फिरत. आता त्यामधील एक वक्ता बनला आणि एक आता काय बनलाय? श्रोता बनलाय. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगा जी बरवसी. वक्ता म्हणे श्रोतयासी, सावध ऐके. श्रोता काय म्हणाला वक्त्याला, की मला काय करा, आता काय तुम्ही कहाणी सांगणार आहे ती चांगली, एखादी चांगली काय सांगा, मला गोष्ट सांगा. कारण उदासीन मन झालं की माणसाला आधार देणारी जर कहाणी असेल तर माणूस काय होतो? तात्काळ त्यातून बाहेर निघतो. लक्षात घ्या. नाहीतर आपली परंपरा कसली आहे? एखाद्याला दवाखान्यात भेटायला गेलो आपण आणि दवाखान्यात भेटायला गेलो तर काय म्हणायचं?
दवाखान्यात भेटायला गेल्यानंतर त्या पेशंटला बरं वाटावं असं बोलायला पाहिजे, बरोबर ना? आपली वृत्ती काय, आपण काय सांगतो, अरे कालच ह्या 17 नंबरच्या खॉटवरील माणूस गेलाय, ह्या 17 नंबरवर खॉटवरचा माणूस एकही जिवंत राहत नाही. आता जो पेशंट त्या 17 नंबरच्या खॉटवर झोपलाय त्याची काय अवस्था होईल हो, काय अवस्था होईल? म्हणजे आपण कोणाचं चांगलं चिंतू शकत नाही. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं चांगलं काय करता आलं पाहिजे, चिंतता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की श्रोता पुसे बघतयासी कहाणी सांगा जी बरवसी. म्हणजे जी चांगली अशी गोष्ट असेल ती मला काय करा, सांगा. त्यावेळेस वक्ता म्हणतो हो ठीक आहे, मी आज तुला खूप सुंदर अशी काय सांगणार आहे, कहाणी सांगणार आहे, फक्त तू काय कर, सावधतेनं ऐक. समर्थ आपल्याला नेहमी सांगतात बघा, सावधतेने श्रवण करा. कारण कसं आहे, श्रवणामध्ये चुकीचं काहीतरी ऐकून जातो आणि भ्रम निर्माण होतो माणसाचा. काय होतो, भ्रम. आणि भ्रम निर्माण झाला की काय करतो माणूस, उलट अर्थ घेतो. म्हणून समर्थ म्हटले आध्यात्मिक भाषेमध्ये द्वैत अद्वैत असे दोन काय असतात, भाग असतात. आपल्याला ज्यातून सात्विक निर्माण होईल असं काय करायचंय तेच उचलायचंय. समर्थ नेहमी सांगतात ना की सार ते घ्यावे, असार ते जाणून टाकावे. म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेच घ्यायचंय. आपल्याला जे आवडत नाही, आपल्याला एखादा भाग पटत नाही तर तो सोडून द्यायचा, त्याच्यावरती जास्त विचार करायचा नाही. कारण परमार्थामध्ये चांगलं वाईट सगळं दिलेलं असतं. आपण काय उचलायचंय ते आपल्या हातात आहे. कारण का हो, हे नेहमी काय करायचंय, चांगलं तेच घ्यायचंय. आणि असार आहे ते काय करायचंय हो, जाणीवपूर्वक त्याग करायचा आहे. त्या गोष्टीचा जाणीवपूर्वक त्याग करायचा आहे. एके स्त्री पुरुषे होती, उभयतामध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. काय गोष्ट सांगताय तो श्रोता, वक्ता काय सांगतोय, दोन, एक स्त्री आणि पुरुष असतात. म्हणजे लक्षात घ्या, सृष्टीची निर्मिती होण्यासाठी सुद्धा काय लागतं हो, स्त्री आणि पुरुषच. म्हणजे हे सृष्टीची निर्मितीचंच काय आहे हे. कारण आपल्याला गेल्या समासात समर्थांनी प्रळय नाम दाखवला, पृथ्वीचा विनाश कसा होतो शेवटी म्हणजे पंचमहाभूत प्रळय कसा येतो हे समर्थाने आपल्या गेल्या समासात सांगितलंय. म्हणून हे स्त्री पुरुष आपल्याला कळले पाहिजेत हो, कोणते दोन स्त्री पुरुष, आणि ते त्यांच्यामध्ये काय होती हो, बहुप्रीती. म्हणजे इतकं प्रेम होतं त्या दोघा नवरा बायकोमध्ये की ते काय हो, एक रूपची. म्हणजे कसं, शिव शक्ती जशी एकरूप आहे तसंच, आणि भिन्न नाही म्हणजे एकच आहेत असं काय करत होते, ते वावरत होते. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला, कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. म्हणजे समर्थ काय म्हटले की स्त्री पुरुष कोणते हे आपल्याला कळले पाहिजे. कोणते हो स्त्री पुरुष, तर प्रकृती पुरुष. स्त्री पुरुष कोणते, आपली प्रकृती आणि पुरुष, यालाच काय म्हटलंय समर्थांनी, स्त्री पुरुष. आता हा द्वैत भाग बी आहे आणि अद्वैत भाग पण आहे, समजून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे अर्धनारी नटेश्वर, मूळ माया आणि मूळ पुरुष. हे स्त्री पुरुष म्हणजे मूळ माया आणि मूळ पुरुष. एके स्त्री पुरुषे होती, उभयतामध्ये बहुप्रीती, एक रूपेची वर्तती भिन्न नाही. कारण कसं आहे हो, हे शरीर प्रकृती आणि पुरुष लक्षात घ्या. अंतरीचा आत्मा आहे, अंतरीचा पुरुष जोपर्यंत आहे तोपर्यंतच ही देहबुद्धी काय करते हो, खूप ताल करते, अहंकार करते, खूप काय मिरवते, काय करते, देहबुद्धीचं चाललंय. समर्थ म्हटले आरशात उठल्यापासून बघते, मी कशी दिसते, मी कशी दिसते, मी काय कसं मी कसे कपडे घातलेत, मी कशी सुंदर दिसते. म्हणजे ही देहबुद्धी सकाळपासून बघत असते. कुणाच्या जीवावरती,
अंतरीचा पुरुष आहे म्हणून. ज्या वेळेस अंतरीचा पुरुष निघून जातो त्यावेळेस ह्या देहबुद्धीला काय उपयोग आहे का हो? या देहबुद्धीचा काहीच उपयोग नाही. कितीही सुंदर असू द्या, कितीही सुंदर असू द्या, ज्या वेळेस अंतरीचा पुरुष निघून जातो त्यावेळेस त्या देहबुद्धीला काय केलं जातं? आपल्याला माहित आहे काय करतात ते. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले की हे मूळ पुरुष आणि मूळ माया ह्या दोघांचं काय चाललेलं आहे हे. म्हणजे आता हे लग्न झालं, त्यांना एक काय झाला, आता मुलगा झालाय. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला, कार्य करता आणि भला सर्व विषयी. आता जो एक मुलगा झाला त्यांना, तो कसा होता हो? खूप सत्वगुणी. लक्षात घ्या. इतका सत्वगुणी की ते त्याला काय होती हो? जाणीव होती, खूप ज्ञान होतं आणि सर्व कामामध्ये तो काय होता हो? एकदम निपुण, प्रवीण होता. सगळ्या कामामध्ये काय होता? तो प्रवीण होता. म्हणजेच कोण हो? सत्वगुण. लक्षात घ्या. त्यांच्याच पोटी मूळ पुरुष आणि मूळ माया यांच्या पोटी कोण जन्माला आलं हो? श्री विष्णू म्हणजे सत्वगुण. सत्वगुण जन्माला आले. सत्वगुण आपल्याला माहितच आहे कसा आहे हो. या सत्वगुणच काय करू शकतो? कल्याण करतो ना सर्वांचं. लक्षात घ्या. सत्वगुण काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे. आणि असा हा सत्वगुण जन्माला आला. नंतर काय झालं ते बघा. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर, काही तदर्थ चतुर व्यापकपणे. काय? पुढे त्यासही झाला कुमर. पुढे त्या सत्वगुण म्हणजे समर्थ म्हटले पुढे त्या मुलालाही मुलगा झाला. म्हणजे जाणीव आणि नेणीव मिश्रित म्हणजे रजोगुण. म्हणजे रजोगुणाकडे काय असते? जाणीव असते आणि नेणीव मध्येच असतो ना रजोगुण. धड सत्वगुणीही नसतो आणि तमोगुणीही नसतो, मध्येच असतो रजोगुण. रजोगुण हे आपल्याला माहित आहे. देव 2 डगरीवरती हात ठेवून रजोगुण तो धड काय नसतो. प्रत्येक मनुष्य मग कसा असतो? रजोगुणी असतो. कारण का हो? सर्वात जास्त ओढ कशाकडे त्याची? प्रपंचाकडे. लक्षात घ्या. जो तो आपल्या फायद्याचं बघतो. आज सगळं जे सगळीकडं जे हे चाललेलं आहे म्हणजे रजोगुणाचंच कार्य आहे ना. जाणीव नेणीव. जाणीव तर आहे की आपण वाईट काम करतोय, परंतु काय करते? नेणीव काय करते? करायला लावतो. जाणीव काय करते? जाणीव असते की आपण काय करतोय? भ्रष्टाचार करतोय, वाईट कर्म करतोय, चुकीचं कर्म करतोय, तरी देखील काय करतो? तरी देखील करतो. म्हणजे जाणीव असते. अधिकारी झालाय त्याला शिकवलेलं असतं ना, ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं ना की काय? ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं असतं की काय हो? काय शिकवलेलं असतं की भ्रष्टाचार करणं हे काय आहे? गुन्हा आहे. आणि ज्यांच्याकडे अधिकार दिलेला आहे, ज्यांना शिकवण दिलेली आहे, तीच लोक सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करतात. लक्षात घ्या. ही रजोगुणी वृत्ती आहे. समर्थ म्हणले त्यांना सत्वगुणातून शिकवलेलं आहे, सगळ्याला शिकवलेलं आहे. गव्हर्नमेंटमध्ये जेवढे कामाला आहेत प्रामाणिकपणे सांगायचं की काय? मी भ्रष्टाचार करत नाही. कारण तुम्हाला शिकवलेलं असते. आज एवढे मोठे अधिकारी आहेत, प्रत्येक अधिकाऱ्याला काय दिलेले असते व शिकवण दिलेली असते. मग खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं नाही पाहिजे. समर्थ म्हटले की सत्वगुण असायलाच पाहिजे ना. प्रत्येक अधिकाऱ्याकडे सत्वगुण असला तर देशाची उन्नतीच होणार आहे ना. म्हणून म्हणजे द्वैत अद्वैत दोन्हीकडे भाग लागू पडतात. समर्थ म्हटले की रजोगुण कसा असतो की त्याच्याकडं थोडा सत्वगुण आणि थोडा तमोगुण. लक्षात घ्या. रजोगुण असा आहे की जाणीव नेणीव मिश्रित असा. सत्वगुणाच्याच पोटी काय आला हो? रजोगुण जन्माला आला. आता रजोगुण काय काय कार्य करतो ते आपण आता बघूया. कारण रजोगुण सर्वात जास्त काम करतो. भयंकर कष्ट करणारी माणसं आहेत रजोगुण. बघा रजोगुण म्हणजे काय?
खूप कष्ट करतात, खूप सारा पैसा मिळवतात, परंतु सत्वगुणाची काय घेत नाहीत, ओळखच घेत नाहीत. लक्षात घ्या, असा तो काय आहे, रजोगुण. ऐसा काही एक काळ लोटला तयास पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर काही तदर्थ चतुर व्यापकपणे. तो कसा आहे, वडिलांपेक्षा खूप चतुर. रजोगुणी माणसं खूप चतुर असतात, सापडत तर कुणालाच नाहीत, कळून तर येणार नाहीत. किती गोड बोलणार, तोंडावरती पोटात शिरणार रजोगुणी. पोटात शिरून पोटातनं आतडी बाहेर काढणार असे रजोगुणी असतात. म्हणजे एवढे गोड बोलतात, एवढे गोड बोलतात की समोरचा माणूस काय होतो, सत्वगुणी माणूस बी फसतो आणि तमोगुणी माणूस पण फसतो. रजोगुणी माणूस ओळखूच येत नाही. लक्षात घ्या, त्याला ओळखायला शिकायचंय. कारण रजोगुणी काय करतो, अत्यंत गोड बोलून आपलं कार्य साधून आपलंच नुकसान करतो. लक्षात घ्या, घात करणाऱ्यापैकी कोण आहे, रजोगुणी. मग रजोगुणीला काय करायचं, रजोगुणाला ओळखायला शिकायचंय. आपल्या अंतरी पण ओळखायचंय, बाहेर पण ओळखायचंय. तेने व्याप उदंड केला बहुत कन्या पुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे. बघा समर्थ काय म्हणतात, आता त्यानं व्यापच केला ना, कुणी, रजोगुणाने. म्हणजे सृष्टी निर्माण करण्याचं कामच कोणाचं आहे, ब्रह्मदेवांचं. आता सत्वगुणाच्याच पोटी रजोगुण जन्माला आला, म्हणजे ब्रह्मदेव जन्माला आले आणि त्यांनी काय केली, व सृष्टीची उत्पत्ती केली. आता गोष्ट काय चालली की कोण झाला, त्या मूळ पुरुषाला काय झाला, हो नातू झाला. थोडक्यात काय झाला, हो नातू झाला. आणि त्या नातवाला काय, हो खूप लोकसंख्या त्यानं निर्माण केली. कारण तो काय होता, व्यापीच होता ना. आपण शब्द वापरतो बघा, खूप काय आहे पोरग, कलबंडी आहे. त्या पद्धतीनं हा ब्रह्मदेव काय, कलबंडी म्हणजे काय, अखंड खूप सारे काय केले, हो कन्या पुत्र जन्माला घातले आणि खूप मोठा संसार निर्माण केला. कारण अगोदर फक्त कोण आले, हो दोघ जणच आले ना, स्त्री पुरुष. त्यानंतर त्यांच्या पोटी एकच पुत्र झाला ना, सत्वगुण. आणि त्या सत्वगुणाच्या पोटी रजोगुण जन्माला आला आणि त्या रजोगुणाने अखंड काय झाले, हो अनेक काय केले, हो जन्माला घातले ना. तेने व्याप उदंड केला बहुत कन्या पुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे. अनेक मार्गाने काय केलं, हो त्यानं आपली व्याप्ती वाढवली आणि एवढा व्याप वाढवून ठेवला की अनेक लोक काय केलं त्यानं, अनेक स्त्री पुरुष नर मादी काय केलं, पुष्कळ प्रजा वाढवली त्यानं. काय केली, पुष्कळ प्रजा वाढवली. बोटावर मोजता सुद्धा येईना, म्हणजे घरात लोकसंख्या काय झाली, हो वाढली ना. म्हणून अनेक लोक त्याने निर्माण केले. सप्त लोकातील सर्व स्त्री पुरुष आणि नर मादी त्या ब्रह्मदेवाचीच कोण होतो, लेकरे होत. आपण ही सगळे अंश कोणाचे आहे, त्या ब्रह्मदेवांचेच अंश आहे ना. कारण निर्माण कुणी केलं, हे सगळं विश्वच निर्माण कुणी केलंय, हो ब्रह्मदेवांनी केलंय ना. आणि म्हणजे तो काय निघाला, हो ह्याप्रमाणे तो काय निघाला, हो लोकसंग्रह. म्हणजे लोकांना एकत्रित करणारा आणि लोकांची निर्मिती करणारा असा कोण निघाला, हो नातू निघाला ना. त्या पुरुषाचा, मूळ पुरुषाचा नातू कोण निघाला, सृष्टी निर्माण करणारा निघाला. असे अनेक सृष्टीतील स्त्री पुरुष त्याने काय केले, हो निर्माण केले. आता त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट, अथवा चुकता नीट संवार करी. आता त्याच रजोगुणाचा पुत्र, ज्येष्ठ पुत्र काय होता, हो अज्ञान आणि रागीट. खूप काय होता, हो रागीट म्हणजे कोण, हो तमोगुण. तो काय करायचा, एखादं चुकलं की त्याचा काय करायचा, हो संहारच करायचा. तमोगुणाचं काय काम आहे, सुषमातून येतो आणि नाही ते काय करतं, हो घडून जातं. बघा एक घटना अशी आहे की मटण, बघा राग किती, म्हणजे क्रोध आला की विनाश कसा होतो ते आपल्याला घ्यायचा आहे भाग. घडलेली घटना आहे, सत्य घटना आहे. काय होतं, मुलगी काय करत असते, हो मटण शिजवत असते आणि वडील बाहेरून येतात आणि ती मटण शिजवत असते, शिजवलेलं असतं मटण. परंतु काय होतं, चुकून त्या मुलीच्या हातून ते मटणाचं जे पातेलं आहे ते काय होतं, सांडतं.
काय होतो, सांडतं. ते वडील काय होते, खूप श्रीमंत होते आणि त्यांनी ते बघितलं की काय, ते मटणाचं पातेलं काय झालंय, सांडलं. एवढा राग आला, एवढा राग आला, हातातील ती जी काठी होती ती त्या मुलीच्या काय घातली हो, जोरात डोक्यात घातली. काय केलं, जोरात डोक्यात घातली. आहे असा त्या मुलीचा काय गेला हो, जीव गेला. मागे पाठीमागे घडलेली घटना आहे बघा, 2-3 वर्षापूर्वी. काय गेला हो, नाही, बंदुकीची गोळी झाडली त्या मुलीच्या डोक्यामध्ये. काय झाडली, बंदुकीची गोळी झाडली आणि जाग्यावरती त्या मुलीचा काय झाला हो, अंत झाला. लक्षात घ्या, काय चुकलं हो इथं कुणाचं. चुका होत नाहीत का कुणाच्या हातून, परंतु ही चूक तमोगुणाला ती सुद्धा चूक काय होत नाही हो, कळतच नाही ना. आपण काय करतोय काय नाही हे तमोगुणाला काय कळतच नाही. म्हणून समर्थांनी भाग दिला इथं, काय, अज्ञान. त्याचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञानाने रागीट अथवा चुकता नीट संहार करी. बघा, त्या मुलीचं थोडंसं चुकलं, काय झालं, हात लागला का पाय लागला त्या पातेल्याला आणि पातेलं असं सांडलं, ओलं म्हणजे पूर्णपणे काय केलं, ते सांडलं. म्हणून त्याला काय झालं नाही, राग सहन झाला नाही. त्यानं ती बंदुकीची गोळी काय झाडली हो, त्या मुलीच्या डोक्यात घातली आणि मुलीचा जागेवरती काय झाला हो, अंत झाला. समर्थ म्हटले, अरे राग किती असावा, त्याला पण मर्यादा आहे. म्हणून श्रवण का करायचंय हो, अखंड श्रवण का करायचं. समर्थ म्हटले, त्या रागावरती नियंत्रण मिळवणारा अंतरी आहे. लक्षात घ्या, रागावरती नियंत्रण मिळवणारा अंतरी आहे. कारण का हो, आजोबा आपण ऐकतो ना, तसंच आहे ना. अंतरीचे जे आहेत सत्वगुण, त्याचं तमगुण ऐकणारच ना, साहजिकच आहे. परंतु हा तमोगुण काय निराळच, कोणाचंच ऐकना. म्हणजे हा जो त्याचा हे मूळ पुरुषाचा कोण झाला हो, हा पंतू ना, कोणाचंच ऐकत नव्हता हा पंतू. असा जन्माला आला होता की कुणी काय चुका केल्या की त्यांना माफच करत नव्हता, त्यांचा डायरेक्ट संहारच. म्हणजे एवढा काय होता हो तो, अज्ञानाने रागीट, कुणाचा ऐकतच नव्हता आणि त्याच्याकडं विचारच नव्हता त्या पुत्राकडं. नातू त्याचे अर्ध जाणे, पंतू तो काहीच नेणे, चुकता संहारणे महाक्रोधी. काय सांगितलंय, त्याचा जो नातू रजोगुणी ब्रह्मदेव, त्याच्यापेक्षा म्हणजे विष्णूपेक्षा अर्धा शहाणा आणि पंतू रुद्र तमोगुणी शंकर. म्हणजे काय सांगितले, पूर्णपणे ज्ञानी कोण हो, श्री विष्णू. आणि त्यांचा पुत्र अर्धशहाणा म्हणजे कोण, ब्रह्मदेव. म्हणजे पूर्ण ज्ञान नाही, अर्ध ज्ञान म्हणजे अर्ध. आणि त्याच्याही पेक्षा पुढं कोण झाला हो, रुद्र शंकर. तमोगुणी कोण झाला, शंकर पंतू. त्याला तर काहीच कळेना, तो अति काय होता, रागीट. कुणी चुकलं की काय करायचं हो, नाश करायचा, एवढंच त्याला ठाऊक, त्याला दुसरं काही कळत नव्हतं. असा हा वृद्धाचा संसार फाटलेला होता. म्हणजे कुठल्या वृद्धाचा हो, सुरुवातीचा जो आहे तो मूळ पुरुष, त्यानं अशा प्रकारे काय केलाय हो, संसार थाटला होता. म्हणजे हे सगळं घडतंय, हे कोणा देखता घडतंय, सगळं खापर पंजोबा देखता घडतंय. लक्षात घ्या, म्हणजे मूळ पुरुष, त्यानंतर त्यांचा मुलगा कोण, सत्वगुणी श्री विष्णू, आणि नातू कोण, ब्रह्मदेव, आणि पंतू कोण हो, महादेव म्हणजे श्री शंकर. असा विस्तार त्या मूळ पुरुषाचा काय झाला होता हो, वाढला होता. आता पुढे समर्थ काय आपल्याला सांगतात बघा, पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र. पिता उगाच बैसला म्हणजे वडील काय करत होते. म्हणजे इथं काय सांगितलंय, वडील बघा, मुलगा एवढा शहाणा निघाला
की मुलानं काय केलं, सगळा व्यवस्थित करत होता तो. कारण श्री विष्णू कसे आहेत, व्यवस्थित पालन करत होता, घर व्यवस्थित सांभाळत होता म्हटल्यानंतर मूळ पुरुष काय झाला, व बसूनच राहणार ना, काहीच करत नव्हता. कारण का, मुलगा चांगला निघाला ना. मुलगा चांगला निघाल्यामुळे वडिलांना कशाची काळजीच राहिली नाही. कारण सगळं घरदार त्या मुलावरती काय होतं, अवलंबून होतं. तो मुलगा खूपच काय होता, हुशार आणि ज्ञानी असल्यामुळे वडिलांना कुणाचीच काय करायला लागली नाही. मूळ पुरुषाला कुठलेच कशाचीच काळजी करण्याची काय भासली नाही, गरजच भासली नाही. नातू त्याचे अर्ध जाणे, पण तू तो काहीच नेणे, चुकता संहारणे महाक्रोधी. नातू कसा होता, म्हणजे मुलगा सत्वगुणी होता, खूप ज्ञानी होता. नातू काय होता, त्याच्यापेक्षा थोडा अर्धा ज्ञानी होता, म्हणजे पूर्ण ज्ञान नव्हतं. नातवाकडे काय होतं, अर्ध ज्ञान होतं. पण तू काय निघाला, त्याच्याही पेक्षा काय निघाला, काहीच ज्ञान नाही, नुसता क्रोध करायचा. लक्षात घ्या, संहार काय करायचा, संहार म्हणजे कुणी चुकलं की रागाने काय करायचा, तो संहार करायचा. असा काय होता, पंतू होता. लेक सकळांचे पालन करी, नातू मेळवी वरच्यावरी, पंतू चुकल्यास संहार करी अकस्मात. लेक सकळांचे पालन करी म्हणजे मुलगा काय करत होता, सर्वांचे पालन करत होता. नातू वरचेवर काय करत होता, व त्या संसारामध्ये भर टाकत होता. म्हणजे काय, पुन्हा पुन्हा सृष्टी निर्माण करत होता. आणि कुठं चुकलं की पंतू काय करत होता, एकदम संहार करत होता. म्हणजे ब्रह्मदेवाने असंख्य प्राणी व अनेक सृष्टी घडाव्या, विष्णूंनी त्याचं पालन पोषण करावं आणि शंकरांनी काय करावं, त्याचा संहार करावा, असं चाललं होतं. म्हणजे बघा, थोडक्यात ही गोष्ट कुणाची आहे, मूळ पुरुषाची आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट कुणा आजोबाची नातवाची नाहीये. हाच अद्वैत भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. यामध्ये समर्थांनी अखंड काय दाखवून दिलंय आपल्याला, की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आणि तिचा संहार कसा होतो. कोण करतं संहार, संहार कोण करतंय, श्री शंकरच करतात ना, त्यांच्याकडे तो अधिकार आहे. आणि पालन करण्याचा, सृष्टीचं पालन करण्याचा अधिकार कोणाचा आहे, श्री विष्णूंचा आहे. आणि सृष्टी निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा आहे, ब्रह्मदेवांचा आहे. मग असंच चाललंय ना, हे काय चाललंय, असंच चाललेलं आहे. मूळ पुरुषाला काहीच करण्याची गरज पडत नाही. कारण का, सृष्टीचं पालन पोषण व्यवस्थित प्रकारे चाललंय. परंतु असं समजू नका की काय, मूळ पुरुषाला काहीच काय होत नाही, काहीच काळजी नाही, त्यांना काहीच लक्ष घालायची गरज नाही, असं नाही. कारण का, या मुलांना सुद्धा काय येतो, अहंकार येतो ना कधी कधी. त्या अहंकाराचं सुद्धा काय करतात समर्थ, म्हणजे मूळ पुरुष काय करतो, त्याही अहंकार एखाद्याला आला तर त्या अहंकार घालवण्याचं काम वडील करत असतात, म्हणजे मूळ पुरुष करत असतात. लक्षात घ्या. कारण का, एक दिवस असंच ब्रह्मदेवांना वाटलं की मीच सृष्टी निर्माण करतोय, मला सृष्टी निर्माण करण्याचा कंटाळा आलाय, मी आता सृष्टी निर्माण करणार नाही. त्यांना वाटलं मी जर सृष्टी निर्माण नाही केली तर सृष्टी निर्माण होणार नाही. असंच श्री विष्णूंना देखील वाटलं की काय नाही, मला पण खूप कंटाळा आलाय पालन करण्याचा, मी नाही पालन केलं तर कोण करणार आहे पालन. आणि श्री शंकर सुद्धा म्हणाले, मला सुद्धा आता संहार करण्याचा काय आलाय, कंटाळा आलाय, मी नाही केलं काम तर कोण करणार आहे त्यावेळेस. चला आपण तिघं पण काय केले, निघाले, आपण आता सगळं काम बंद करूया. परंतु लक्षात घ्या, जो मूळ पुरुष आहे त्याला सगळी काळजी आहे ना, परब्रह्म, त्याला काय आहे, सगळी काळजी आहे. त्याला माहित आहे ह्यांना कधीतरी काय येणार आहे, अहंकार येणार आहे, म्हणून त्यांनी अगोदरच काय केलं, अगोदरच युक्ती तयार करून ठेवलेली असते. लक्षात घ्या. मग ते तिघे जण गेले आणि एका दगडावरती मोठ्या बसले आणि एकमेकामध्ये काय करत होते, गप्पा मारत बसलेले. तेवढ्या वेळात एक प्राणी येतो, ते बघतात
प्राणी आलाय, असा प्राणी त्यांनी कधीच पाहिला नव्हता तिघांनीही. लक्षात घ्या, ब्रह्मदेव म्हणतात माझ्या सृष्टी निर्माण करण्यामध्ये मी कधी असला प्राणी निर्माणच केला नाही. कारण का हो, सगळे प्राणी पायान असे चालतात ना, त्या प्राण्याचे पाय उलटे, शिंग उलटी, दात उलटे, वेगळाच प्राणी. ह्या ब्रह्मदेवांनी काय तो निर्माण केलेला नव्हता. श्री विष्णू म्हटले माझ्याही पालन करण्यामध्ये असा प्राणी मी कधीही पाहिला नाही. श्री शंकर सुद्धा म्हणतात मी कधी असल्या प्राण्याचा संहार केलेलाच नाही. असा विचित्र प्राणी येत होता आणि त्याच्यावरती एक पेटी ठेवलेली होती आणि त्याच्यावरती एक माणूस बसून काय होता, चालला होता. हे तिघजण विचारायचं म्हणून विचारतात, काय कुठं चाललाय, काय आहे या पेटीमध्ये, असला विचित्र प्राणी घेऊन कुठं चाललाय. त्यावेळेस तो माणूस म्हणतो काय नाही, मालकांनी पाठवलंय, यामध्ये काय आहेत, अंडी आहेत आणि प्रत्येक अंड्यामध्ये काय आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. हे ऐकल्यानंतर त्या तिघांना काय हो खूपच आश्चर्य वाटलं. ते म्हटले दाखवा बघू, काय तरी सांगताय. आणि बघितलं म्हणजे ती पेटी, अशा असंख्य पेट्या होत्या बरं का. लक्षात घ्या, खूप भली मोठी पेटी घेऊन चाललेला तो. आणि मग एक पेटी काढली अंड्याची त्यातून आणि त्या पेटीतील एक अंड फोडलं, त्यातून ब्रह्मा विष्णू बाहेर निघायचे. दुसरं अंड फोडलं, त्यातून ब्रह्मा विष्णू बाहेर पडायचे. हे कुणी बघितलं, ह्या तिघांनी बघितलं की काय ब्रह्मा विष्णू प्रत्येक अंड्यातून निघतायत. ते म्हटले किती अंडे आहेत, म्हणले असे लाखो अंडे आहेत आणि प्रत्येक अंड्यामध्ये काय आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहेत. मग ह्या तिघांना कळलं की नाही बाबा, आपण हे काहीच कार्य करत नाही, आपल्याकडून कार्य करून घेणारा वेगळाच आहे आपला बाप. त्यामुळं आपण काय करावं, अहंकार न घेता आपल्या आपल्या कामाला निघून जाऊयात. मग त्यांनी काय केलं हो, परब्रह्माला क्षमा मागितली आणि आपापलं कार्य सुरू केलं. म्हणून लक्षात घ्या, अशा पद्धतीनं काय आहे हो, सृष्टीचं कार्य कसं चालतं. एक जण सृष्टी निर्माण करतो, एक जण पालन करतो आणि एक जण काय करतो, सृष्टीमध्ये संहार करतो. हे असं चक्र जोपर्यंत आपण आहे, जिवंत आहे, तोपर्यंत चालूच राहणार आहे. म्हणून कारण का हो, मृत्यू आपण आलं म्हणजे जन्मच कुठं घेतलाय, मृत्यू लोकामध्ये घेतलाय. आपण कसे आहे सगळे मर्यादित म्हणजे मरणाच्या यादीत, मर्यादित. लक्षात घ्या, मर्यादित आहे आपण सगळे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा खेद न करता अखंड त्या परब्रह्माला आपल्याला काय करायचंय, शरण जायचंय. काय मिळालं काय नाही मिळालं या गोष्टीवर जास्त विचार करण्यापेक्षा आलेला प्रत्येक दिवस माझा त्या परब्रह्मचरणी कसा जाईल हा विचार आपण काय करायचा आहे, फक्त करायचा आहे. बाकी वाईट विचार कुठला करायचा नाही, कारण सर्व अधिकार देऊन टाकलेत समर्थांनी या तिघांकडे. लक्षात घ्या, पिता उगाच बैसला, लेके बहुत व्यापकेला, सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र, नातू त्याचे अर्ध जाणे, पंतू तो काहीच नेणे, चुकता संवारणे महाक्रोधी, लेक सकळांचे पाळन करी, नातू मेळवी वरच्यावरी, पंतू चुकल्या संवार करी अकस्मात, नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला, ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. समर्थ काय म्हटले बघा, त्या मूळ पुरुषाचा मुलगा सगळ्याचं पालन करत होता आणि नातू वरचेवर काय करत होता हो, भर टाकत होता ना त्या सृष्टी रचनेमध्ये, म्हणजे वंशाची वाढ करत होता. आणि पंतू कुठं चुकलं की काय करत होता हो, संहार करत होता. आणि असा प्रकारे नेमस्तपणे काय झाला हो, संसार काय व्यवस्थितपणे मूळ पुरुषाचा काय वाढला हो, वंश वाढला, पुष्कळच विस्तार झाला. असा बहुत काळ, असा अनेक काळ काय गेलं हो, आनंदातच गेला. उदंड घरकळो विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानेना, परस्परे किंत मना बहुत पडिला. विस्तार वाढला मोजता येणार नाही एवढा विस्तार वाढला आणि वडिलांना कुणीच विचारना. आणि सगळ्यांमध्ये काय झाले हो, भेदाभेद निर्माण झाले.
काय झाले, परिवार इतका वाढला की त्याची मोजदादच होईना. वडलास कोणच मानेना, जुमनाच. आणि त्यांच्यातही एकमेकाविषयी काय झाले हो, अनेक किंतु काय झाले निर्माण झाले. अगणित विस्तार वाढला हो त्यांचा. अनंत ब्रह्मांडे व असंख्य जीव निर्माण झाले. लक्षात घ्या, हा झाला द्वैत भाग. अद्वैत भाग काय, अखंड अनंत काय झाली ब्रह्मांडे व असंख्य जीव काय झाले हो निर्माण झाले. पण पुढे पुढे अवाढव्य वाढलेल्या ह्या मूळ पुरुषाच्या साम्राज्यात अंतकलह सुरू झाले. वडिलांचा बोज कनिष्ठ ठेविनासे झाले. आता परस्परांची मने परस्परांविषयी कुलुषित होऊन काय वाढले हो, दुश्मनी वाढली. एकोपा मोडून जो तो फुटून वागू लागला. वडिलांशी कनिष्ठ मिळून होते तोवर शोभा होती, पण आता तो काय झाला हो, बदलला. काळ काय झाला हो, बदलला. विस्तार वाढला गणवेना, वडिलांस कोणीच मानेना. परस्परे किंत मना बहुत पडिला, उदंड घरकळ हो लागला. तेने कित्येक संहार झाला, विपट पडिले थोर थोराला बेबंद झाले. काय सांगते तो समर्थांनी, काय सांगितले अखंड या ओव्यामध्ये बघा. नेनपणे भरी भरले, मग ते अवघेच संवारले. जैसे यादव निमाले उन्मंतपणे. विस्तार एवढा वाढला की त्याची मोजदाद करता येणार नाही, एवढा विस्तार वाढला. ब्रह्मांडाचा विस्तार वाढवला ना नंतर. आणि एवढा विस्तार वाढला की वडिलांना कोणच मानेना. अहो, आपण विसरलोय कुणाला, आपल्याला ज्यानं जन्माला घातलंय त्या मूळ पुरुषाला विसरून चालणार नाही. आज एवढा खटाटोप जो चाललाय परमार्थामध्ये, एवढं जे समर्थ आपल्याला श्रवण देत आहेत ते का देत आहेत हो, कारण आपल्याला त्या मूळ पुरुषाची जाणीव राहावी. आपण विसरलोय हो मूळ पुरुषाला, ज्यानं आपल्याला निर्माण केलंय, म्हणजे ज्याच्यापासून आपण आहोत त्यालाच आपण काय गेलोय, विसरून गेलोय. याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून आपल्याला हा परमार्थ दिलाय समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा एवढं काय विस्तार वाढला की गणतीच करता येईना. मग काय झालं हो, दुश्मनी वाढली ना. लक्षात घ्या, आज हे झालं अद्वैत भाग आणि द्वैत भाग दोन्ही घ्यायचे. आज आपण जी निर्माण झालेली सृष्टीवरची जेवढी सगळी लेकरं आहोत, म्हणजे जे काय जगभरामध्ये जेवढे काही संख्या आहे, जेवढे काही जीव आहेत, ते निर्माण कोणापासून झालेले आहेत तो, या मूळ पुरुषापासून निर्माण झालेले आहेत. लक्षात घ्या. आणि निर्माण झालेले आहेत, आपण काहीतरी आहेच ना एकमेकांचं, सगळे एकाच घरातले आहोत ना. तरी देखील अंतस्थ कलह वाढलेत ना एकमेकांमध्ये. देशादेशांमध्ये काय झालेत, अंतस्थ कलह वाढलेत. आणि युद्धजन्य परिस्थिती काय झाली आहे, निर्माण झाली आहे ना. तेच समर्थ सांगतायत की पुढं काय होतं ह्या गोष्टी, म्हणजे वैमनस्य वाढत चाललेलं आहे. आता ह्या गोष्टीमध्ये सुद्धा काय चाललंय, वैमनस्य वाढत चाललंय. लेकरे बहुत झाली, लेकरे उदंड झालेत, आता खूप झालेत. त्याच्यामुळे एकमेकांमध्ये काय झालाय व त्यांच्यात वाद निर्माण झालाय. नेनपणे भरी भरले, मग ते अवघेच संवारले. जैसे यादव निमाले उन्मंतपणे. नेनपणे भरी भरले म्हणजे काय सांगितलंय हो, की सगळेजण काय झाले, गृहकलह पुष्कळ वाढून यामुळं काय झाला हो, अनेकांचा संहार झाला. मोठमोठ्यांमध्ये वितुष्ट येऊन बेबंदशाही काय झाली हो, माजली ना. आणि मग नंतर काय झालं, यादव जसे यादव श्रीकृष्णांचे जे वंशज होते त्यांच्यामध्ये पण असाच उन्मंतपणा काय झाला होता हो, वाढला होता. मग सगळेच लढले आणि सगळेच मेले. लक्षात ठेवा. त्याप्रमाणेच यादव जसे गेले त्याप्रमाणेच हे अज्ञानानं अभिमानास पेटून अहंकाराच्या भरी भरल्यामुळे सगळ्यांचा काय झाला हो, संहार झाला. लक्षात घ्या. म्हणजे नेनपणी भरी भरले, मग ते अवघेच संवारले. जैसे यादव निमाले उन्मंत म्हणे. सृष्टीचा काय झाला हो, विनाश झाला ना. हे जे आता काय चाललाय, सृष्टीचा विनाशच चाललाय ना अखंड. हे जे आपल्यामध्ये वाढलेलं वैरत्व आहे एकमेकांमध्ये,
देशांमध्ये, व्यक्तींमध्ये जी द्वेष भावना वाढलेले, त्याच्यामुळंच काय होतंय व सगळीकडं संहार होतोयच ना. सृष्टीचा संहारच चाललाय ना एक प्रकारे. आणि सृष्टीचा संहार म्हटलं की आपला पण काय होणार आहे व संहारच होणार आहे ना. लक्षात घ्या, हे कशासाठी चाललंय सगळं? स्वार्थासाठी, अहंकारासाठी. अहंकारामुळे, स्वार्थामुळे आपल्याकडं काय होतं हे घडतंय. लक्षात घ्या. अखंड समर्थांनी आपल्याला आपलाही भाग लागू पडतो, सृष्टीचाही भाग लागू पडतो. लक्षात घ्या. बाप लेक नातू पणतू, सकळांचा झाला निपातू, कन्या पुत्र हेतू मातू, अनुमात्र नाही. सगळेच गेले. समर्थ काय म्हटले? बाप लेक नातू पंतू ह्या सगळ्यांचा काय झाला हो? नाश झाला. कोणाचेच अपत्य कन्यापुत्रांचे नाव सुद्धा शिल्लक राहिले नाही. बघा, समर्थ म्हटले कोणत्याही युद्धाचा शेवट कसा असतो? कोणच राहत नाही शिल्लक. ज्या इस्टेटीसाठी, ज्या ऐश्वर्यासाठी आपण काय केले, अखंड लढा दिला, तेच काय झालं नाही, टिकलं का? बघा, काही टिकत नाही. कारण कसं आहे हो, महाभारतामध्ये पण बघितलं ना, 100 कौरव होते, 5च पांडव होते. अखंड काय केलं हो? स्वार्थासाठी, अहंकारासाठी 100 कौरवांनी काय केलं हो? अखंड अन्याय केला ना पांडवांवरती. परंतु शेवटी काय झालं हो? त्या सगळ्यांचा 100 जणांचा संहार झाला. लक्षात घ्या. म्हणजे त्यांचं काही वंशच काय झाला नाही हो, राहिला नाही. लक्षात घ्या. मग एवढा मोठा संहाराला काय जावं लागतं? माणसाला सामोरे जावं लागतं. कशामुळं? आपल्या कर्मामुळं. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा काहीच राहिलं नाही. मग ही तर काय झालं हो? सृष्टीचा काय झाला हो? हा विनाश झाला. लक्षात घ्या. काहीच राहिलं नाही ना, म्हणजेच काय झाला? सृष्टीचा विनाश झाला. ऐसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. समर्थ काय म्हणतात? अशी कहाणी जो विवरला, विवरण झालं पाहिजे. ह्या कहाणीचं काय झालं पाहिजे? विवरण झालं पाहिजे. अन्यथा काय होईल हो? ह्या कहाणीचा जो विचार करील व सृष्टीची उभारणी आणि संवारणी हे ज्याला समजेल, तोच काय करेल हो? जन्म मृत्यूपासूनच्या फेऱ्यातून काय करेल? सुटेल. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आल्यामुळे श्रोता व वक्ता हे दोघेही काय झाले हो? धन्य झाले. ह्याची प्रचिती घेतील तर श्रोते वक्ते काय होतील? धन्य होतील. म्हणजे आपण सांगतोय, सांगणाराही आणि श्रोता ऐकणारा हे सर्व काय होणार आहे हो? या 84 लक्ष योनीच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून काय होणार आहे? आपण सर्वजण सुटणार आहे. ही कहाणी आपल्याला कळली पाहिजे. उभारणी आणि संवारणी कळलं पाहिजे. शाश्वत काहीच नाही. सगळं काय आहे हो? हे डोळ्याला जे दिसतंय, हे सगळं राजवैभव दिसतंय. एक क्षण लागत नाही काय हो? संहार व्हायला. लक्षात घ्या. कोणता? आता कोरोनामध्ये कळलं बघा प्रत्येकाला की काय असतं, कोण किती जवळचं, किती प्रेमाचं, हे सगळं कळतं. आजारी पडा, आपण स्वतः काम करणारा माणूस आजारी पडा, कळतं. समर्थ म्हटले कळतं की काय आपलं अस्तित्व कुठपर्यंत आहे. लक्षात घ्या. म्हणून ऐसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने. समर्थ म्हटले प्रचिती घ्यायची. प्रत्येक हे जी ह्या सृष्टी संवारणी आणि उभारणीची प्रचिती जो घेतो, तो सगळ्यातून काय होणार आहे हो? सुटतो. लक्षात घ्या. ऐसी कहाणी अपूर्व जेते, उदंड वेळ होत जाते, इतके बोलून गोसावी ते निवांत झाले. ऐसी कहाणी अपूर्व जे. लक्षात घ्या. ऐसी कहाणी, ह्या कहाणीचा जो विचार करील आणि काय करेल, अशी ही अपूर्व कहाणी युगायुगाच्या ठाई अनेक वेळा होते आणि जाते. लक्षात घ्यावा. युगायुगामध्ये काय होते हो? परमेश्वर अवतार घेतले ना. अवतार घेतला नारायण. प्रत्येक युगामध्ये अवतार घेतलाय आणि प्रत्येक युगामध्ये देह ठेवलाय ना. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हणतात की ही अशी ही अपूर्व कहाणी
युगायुगाच्या ठाई अनेक वेळा होते आणि जाते. इतके सांगून ते स्वामी काय बसले, गप्प बसले. म्हणजे वक्ता काय बसला, गप्प बसला. एवढं बोलून काय झाले हो, निवांत झाले. म्हणजे काय झाले, वक्ता जो आहे तो काय बसला हो, शांत बसला. एवढं बोलून आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. आमची कहाणी सरो, समर्थ काय म्हटले, ही आमची कहाणी संपली, ती तुमच्या अंतकरणात असू द्या. आमच्या ह्या बोलण्याचा कोणीतरी काय करावा, विचार करावा. म्हणजे थोडक्यात वक्त्याला काय सांगायचंय, ही आमची कहाणी तुमच्या हृदयात ठसली पाहिजे हो, तरच आपलं कल्याण आहे. ही कहाणी ज्याला समजली त्याचाच काय होणार आहे, उद्धार होणार आहे. त्याचाच काय होणार आहे, उद्धार होणार आहे. अन्यथा काय उपयोग नाही. आला आला आणि गेला. अहो कितीही प्रपंच केला, कोणी पारितोषिक दिलंय का, की तू खूप काय मोठं कमावलंय म्हणून कोणी बक्षीस दिलंय का आजपर्यंत, नाही दिलेलं. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ काय म्हणतात की अरे हे प्रपंच करत असतानाच आपल्याला काय करायचं आहे हो, परमार्थ करायचा आहे. ह्या सृष्टीची संवारणी कशी होते, उभारणी कशी होते, ह्या आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणजे आता हे झालं बाहेरची सृष्टी, अंतरीची ही सृष्टी. लक्षात घ्या. आपला देहच घ्या ना, या देहाचा बी काय होणार आहे हो, संहारच होणार आहे ना एक दिवस. लेकुरे उदंड झाली, लेकुरे जर उदंड झाली शरीरामध्ये विषय विकारांचा जर काय झाला हो, प्राबल्य वाढलं, तर त्या शरीराचा काय होणार आहे, एक दिवस अंत होणारच आहे ना. प्रत्येकाचा अंत होणार आहे. म्हणजे प्रत्येक पृथ्वीचा विनाश होणार आहे. लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक पृथ्वी, प्रत्येक नरदेह त्याचा अंत होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आमची कहाणी सरो तुमचे अंतरी भरो, ऐसे बोलणे विवरो कोणीतरी. प्रत्येकाने विवरण केलं पाहिजे की आपलं हित कशामध्ये, आपल्या जन्माचं सार्थक कशामध्ये, हे प्रत्येक देहाला कळलं पाहिजे हो. 84 लक्ष जीव योनी आहेत हे तुला काही जणांना माहीत नाही. नुसतं विद्या उदंड शिकला, प्रसंगमाने चुकतच गेला, मग आता या विद्येला कोण पुसे, कोणी सुद्धा विचारत नाही. अखंड विद्या शिकलाय, खूप मोठी विद्या शिकलाय, परंतु ही विद्या कुठपर्यंत आहे, एवम पोट भरावयाची विद्या. एवम काय आहे, ही सगळ्या पोट भरायच्या विद्या आहेत. सद्विद्या शिकता आली पाहिजे, जीवनाचं सार्थक करता आलं पाहिजे. माझं हित कशामध्ये आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. कारण का हो, आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला कळतच नाही. म्हणून अखंड आपण काय करतो, कुकर्म करत राहतो. सत्कर्मापासून काय होतो, लांब जातो. म्हणून समर्थ म्हणतात नेहमी अंतरी कुठला गुण राहिला पाहिजे हो, जास्त सत्वगुण राहिला पाहिजे. मेळ जमला पाहिजे हो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिघांचा काय जमला पाहिजे, आपल्या या देहरूपी पृथ्वीमध्ये मेळ जमला पाहिजे. अन्यथा काय होणार आहे हो, संहारच होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं कळलं पाहिजे आपल्याला. पृथ्वीची उभारणी, संवारणी कळलं पाहिजे. आणि हे कळलं तरच जीवनाचं काय आहे हो, आपलं सार्थक आहे. तरच आपण ह्या 84 लक्ष जीव योनीतून काय होणार आहे, सुटणार आहे. अन्यथा आपल्याला सुट्टी नाही. चुकत वाकत आठवले, इतुके संकळीत बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. बघा केवढा मोठा अधिकार आहे समर्थांचा. आणि समर्थ काय म्हणतात, ही आमची कहाणी संपली, ती तुमच्या अंतकरणात काय होऊ द्या, असू द्या. आमच्या ह्या बोलण्याचा कोणीतरी विचार करावा. चुकत वाकत आठवले, तसे थोडक्यात काय सांगितले, त्यात कमी जास्त झाले असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. कारण का हो, बघा केवढा अधिकार आहे आणि क्षमा आपल्याला मागतायत. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ काय म्हणतात, सांगण्यामध्ये पण काय होऊ शकतात व चुका होतात. आता हे विवरण चाललंय, हे निरूपण चाललंय, निरूपणामध्ये पण काय होतात व चुका होतात. कारण का हो, आपण मनुष्य आहे.
चुकणे हा आपला काय आहे, स्वभाव गुणधर्मच आहे. म्हणून पण क्षमा असावी, हे केवढी मोठी नम्रता आहे व समर्थांकडं, केवढी मोठी नम्रता आहे. समर्थ म्हणतात की काय जरी चुकलं असेल आमच्याकडून हे लिहिताना, तरी श्रोती क्षमा करा. कारण का हो, विद्यावंत खूप आहेत, चुका काढणारे भरपूर लोक आहेत, आणि ह्या चुका कोणी काढल्या तरी समर्थ काय म्हणतात, आम्हाला क्षमा असावी. आमच्याकडं जेवढं ज्ञान आहे, आम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यातूनही काही राहिलं असेल तर आम्हाला काय करा, क्षमा करा. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जग उद्धार तेची करीती. त्या जग उद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलीजे. ऐसी कहाणी निरंतर म्हणजे अशी कहाणी निरंतर ऐकण्यात येते बघा. म्हणजे अशी जी कहाणी निरंतर जे विवेकी म्हणजे जे पुरुष विवेकपूर्वक जे ऐकतात तेच जगाचा काय करतात, तो उद्धार करतात. आणि ही कहाणी काय होत असते, निरंतर होत असते. जे विवेकाने पाहतील ते काय करतील, जगाचा उद्धार करतील. लक्षात घ्या, संतांनी काय केली, हीच कहाणी लक्षात घेऊन अखंड प्रत्येक ग्रंथ घ्या, प्रत्येक ग्रंथात मध्ये काय सांगितलंय हेच ज्ञान दिलेलं आहे. कोणताही ग्रंथ घ्या, त्या प्रत्येक ग्रंथामध्ये संतांनी काय लिहून ठेवलंय हेच लिहून ठेवलंय ना. म्हणजे जग उद्धार कोण करू शकतं, ज्याला ही कहाणी कळाली. कोणाची, मूळ पुरुष आणि मूळ माया, 3 त्रिगुण, अष्टदा प्रकृती, पंचमहाभूते, सगळं हे जे सगळं ज्याला कळलं त्यालाच काय होऊ शकतं, तेच लोक म्हणजे विवेकानं जे घेतात तेच लोक जगाचा उद्धार करतात ना. संतांनी ज्यांना म्हणजे कितीही अफाट संपत्तीचा त्याग करून अखंड जगत म्हणजे जग उद्धार करण्याचं कार्य संतांनी केलं. स्वतः श्री समर्थांनी केलं, संत तुकारामांनी केलं, संत ज्ञानेश्वरांनी केलं, संत एकनाथ, सर्व जे काही सर्वश्रेष्ठ संत श्रेष्ठ मंडळी झाली त्यांनी अखंड आपल्या वाणीतून काय केलं, जग उद्धार करण्याचंच काम केलं ना. आणि असेच विवेकी पुरुष समर्थ म्हणतात की असे विवेकी पुरुषच काय करू शकतात, जगाचा उद्धार करू शकतात. कोणाचं येडागबाळाचं काम नाही जग उद्धार करण्याचं. लक्षात घ्या, जर आपण ठरवलं की मी काय करेन, जग उद्धार करेन, करू शकतो का हो, करू शकतो. आपण हातभार लावू शकतो परमार्थामध्ये, प्रपंचामध्ये हातभार. आपला जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आपण परमार्थामध्ये हातभार लावता आला पाहिजे. आपल्या हातून चांगलं कार्य काय केलं पाहिजे, घडलं पाहिजे. चुकत वाकत आठवले इतके संकळीत बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. ऐसी कहाणी निरंतर विवेके ऐकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तेची करती. त्या जग उद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलीजे. आणि प्रत्येक निरूपणामधून सार निवडायचंय. लक्षात घ्या, सार निवडता आलं पाहिजे नको त्या गोष्टीत अडकून बसायचं नाही. सार ते घ्यायचंय, आसार ते जाणून त्यागायचंय. जे विवेकी आहेत, विवेकी म्हणजे काय विषय वेगळे करणे. विषय ज्यांना कळालेत, जे विषयांना काय करतात, समर्थ आज्ञेने वापरतात, त्यांना काय कळतं, त्यांना हे सगळं कळतं. लक्षात घ्या, त्यांनाच हा परमार्थ कळू शकतो, त्यांनाच प्रपंच कळतो आणि त्यांनाच संसार कळतो. लक्षात घ्या, एवढी ताकद त्या विवेकामध्ये आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विवेकाने जे श्रवण करतील तेच काय करणार आहे म्हणजे विवेकानं जे श्रवण करतील ते सार घेणार आहेत ना. अन्यथा नुसतंच बसला श्रवणाला काय उपयोग, समर्थ म्हटले उपयोगच नाही ना. श्रवणाला बसल्यानंतर आपल्याला सार काय आहे आणि असार काय आहे हे शोधता आलं पाहिजे. जगाचा उद्धार करायचा आहे आपल्याला. समर्थांनी एवढं मोठं कार्य दिलंय आपल्या हातामध्ये, कोणतं ग्रंथ रूपाने दिलंय. आज समर्थ
समर्थांनी एवढं कार्य करून ठेवलंय, म्हणून समर्थ म्हणतात की बाळांनो काय करा, स्वतःचा उद्धार जर करायचा असेल तर ह्या परमार्थाचं विवरण करता आलं पाहिजे हो अखंड. बघा, परमार्थाचं विवरण झालं तरच परमार्थ कळणार आहे. अद्वैत भाग कळणं एवढं सोपं नाही, कारण एवढा व्याप वाढलाय. आता ते कलियुगाचं अधिष्ठान कुठलं? हा मोबाईल, टी व्ही हातातच आलाय ना. आता हातातच दिलंय, प्रत्येकाच्या हातात आहे कलियुगाचं अधिष्ठान. कोणाला सुट्टी नाही. त्यातून सगळे वेडे झालेत, माझ्या सहित सगळे वेडे. सारखं ते रील बघत बसतोय आपण, बरोबर ना. म्हणजे मर्यादा असावी, काय बघावं काय नाही बघावं ह्याचा काय असावा, विवेक असावा. उगच काय तरी बघायचं म्हणून बघत बसायचं असं नाही पाहिजे. समर्थ म्हटले ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होईल अशा गोष्टीपासून आपल्याला लांब राहता आलं पाहिजे आणि विवरण करता आलं पाहिजे हो. परमार्थामध्ये विवरण फार महत्त्वाचं आहे. विवरण करत जा. समर्थ म्हणतात एकमेकांमध्ये विवरण घडलं तरच आपल्याला परमार्थ कळतो. लक्षात घ्या, अन्यथा परमार्थ कळू शकत नाही. परमार्थ करणं एवढं सोपं नाही. म्हणून संत बघा, सगळे संत यायचे एकत्र, सगळे संत मंडळी एकत्र यायचे आणि श्री विठ्ठलाचं काय करायचे? गुणगान करायचे. गुणगान करायचे म्हणजे काय करायचे? विवरण करायचे. अखंड त्या भगवंताचं काय करायचे? विवरण करायचे. परमार्थात विवरण फार महत्त्वाचं आहे. हेच समर्थांना आपल्याला सांगायचंय. बाबा, परमार्थामध्ये विवरण फार महत्त्वाचं आहे आणि सार फार महत्त्वाचं आहे. सार निवडावे निरूपण यास बोलीजे. म्हणजे समर्थ म्हटले सार जर घेतलं तरच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, अन्यथा नाही हो. आपल्याला सारच कळलं नाही, परमार्थातलं सार काय आहे हे कधी कळतं? विवरण केलं तर कळतं. मग चुका कळतात हो आपल्याला. विवरण करता आलं पाहिजे समर्थ म्हटले, कारण परमार्थात विवरण केलं तर आपला शेवटचा दिवस गोड होणार आहे. लक्षात ठेवा. मग दुश्मन वैमनस्य वाढणार नाही. कारण काय होतंय हो, आपल्या भोवताली आपल्याला जे आंतरी जे वातावरण आहे ते बाहेर मिळतंय का? मिळालं पाहिजे. समर्थांना निवेदन ठेवायचंय. समर्थ अखंड काय करावं? विवरण घडल असं काय करावं? वातावरण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे विवरण घडलं पाहिजे, अंतरी विवरण घडलं पाहिजे, विचार अंतरी केला पाहिजे. ही जी कहाणी आहे त्या कहाणीचा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. अहो, एवढं सोपं आहे का? हा परमार्थ करणं एवढं सोपं नाही. हे आपण वरवरचंच आपल्याला कळतंय. अजून त्या परमार्थात गूढपणे आपण काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे त्याचा. आणि आपल्याला काय करता आलं पाहिजे? सार घेता आलं पाहिजे, निवडता आलं पाहिजे. निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता व्हावे निसंदेह. काय बघा सांगितले समर्थांनी. बघा, निरूपणामध्ये आपल्या अनुभवास येत असेल त्याचे विवरण करावे. बघा, समर्थ म्हणतात आपल्याला जे अनुभव येतात त्याचं काय करायचं? सांगायचं हो एकमेकांना, विवरण करायचं. मला हा अनुभव आला, तुला काय अनुभव आला. एकमेकाला सांगितल्याशिवाय काय कळणार आहे हो की मला काय प्रचिती आली, ही सांगता आली पाहिजे. समर्थ म्हटले सांगता आलं पाहिजे एकमेकांना. आता आपलं जे चाललंय हे काय आहे हो? एक प्रकारचं विवरणच आहे. समर्थ म्हणतात की निरूपणामध्ये आपल्याला अनुभवास येत असेल त्याचे विवरण करावे, अनेक तत्व रहस्यांचा उलगडा करून दाखवावा आणि समजून घेता घेता निसंशय व्हावे. म्हणजे समर्थ म्हटले निसंदेह व्हायचंय हो आपल्याला. समजता समजता म्हणजे विवरता. कारण विवरण करता करता आपण काय होणार आहे हो? निसंदेह होणार आहे. आणखीन समजतो हो तो परमार्थ, आणखीन तो परब्रह्म आपल्याला समजतो, आणखीन त्याच्याविषयीची ओढ आपल्याला लागते. लक्षात घ्या, सद्गुरूंना बघण्यासाठी आपली आतुरता कशी होते हो? मग लक्षात घ्या, विवरणातून आपल्याला रोज सद्गुरू त्यांच्याशी करा ना, अंतरी करा विवरण. त्यांना प्रश्न विचारा अंतरी जे काही. मग ते कोणी भेटत नसेल तर, आणि कोणी भेटलं परमार्थिक पाहिजे हो, नाहीतर आपल्या गप्पा तिसऱ्याच असतात. आज काय झालं, ही कुठं गेली, ती कुठं गेली, तिनं असं केलं, त्यानं असं केलं, आपल्या ह्याच गप्पा आहेत ना. त्याच्यापेक्षा समर्थ म्हटले आपल्याला अखंड परमार्थातलं विवरण करता आलं पाहिजे. म्हणून निरूपणी प्रत्यय विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे,
समजता समजता व्हावे निसंदेह. विवरण पाहता अष्टदेह, पुढे सहजची निसंदेह. अखंड निरूपणे राहे समाधान. काय सांगितलंय? आठही देहांचे विवरण करून पाहिले म्हणजे पुढे आपोआपच काय होतो? निसंदेह होतो. पण निरूपण अखंड पाहिजे म्हणजे समाधान होते. लक्षात घ्या, निरूपण अखंड पाहिजे, श्रवण अखंड पाहिजे. निरूपण असे म्हणजे निरूपण ऐकायला मिळलंच पाहिजे व अखंड म्हणजे श्रवण पाहिजे. समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय? आपल्याला श्रवण असेल तरच आपल्या मनाला काय झालं पाहिजे व समाधान झालं पाहिजे. असं मनाला सवय लावून द्यायची म्हणजे अखंड आपण कशात राहतो? परमार्थामध्ये राहतो. अन्यथा परमार्थामध्ये राहू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला अखंड परमार्थामध्ये राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. अखंड विवरण त्याचंच करता आलं पाहिजे. अष्टधा प्रकृती कळली पाहिजे, सत्वगुण कळला पाहिजे, रजोगुण कळला पाहिजे, तमोगुण कळला पाहिजे. आपल्याला जे अनुभव येतात ते आपण शेअर केले पाहिजे. एकामेकांमध्ये काय केले पाहिजे? शेअर केले पाहिजेत. तरच आपल्याला काय कळणार आहे हो? हा परमार्थ कळणार आहे. आणि हळूहळू आपण त्याच्याजवळ जाणार आहे हो. त्या परब्रह्माची ओळख होणार आहे आणि आपोआप आपण त्याच्याजवळ जाणार आहे. विवरण पाहता अष्टदेह, पुढे सहजची निसंदेह. अखंड निरूपणे राहे समाधान. तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैचे असेल तेथे. या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे. तत्वांचा गलबला जेथे काय सांगितलंय हो? जिथं काय होतो? तत्वांच्या गोंधळामध्ये निवांतपणा कुठून मिळणार? बघा, ते मोठमोठे हे असतात बघा, पंडित होते सुरुवातीला. ते काय करायचे? वाद घालायचे एकामेकामध्ये. मला किती येतंय, मला. या अशा गोंधळामध्ये शांती मिळेल का हो? म्हणून समर्थ म्हणतात, यासाठी कोणीही असेल त्याने तत्वांच्या गडबडीपासून दूर असावे. लक्षात घ्या, समर्थ म्हणतात तिथं समाधान नाही हो. बघा, करतात बघा, मला किती येतंय, तुला किती येतंय, असं काय करतात हो? अभ्यास असतो ना. शास्त्री पंडित त्यांचं काय व्हायचं पूर्वी? मला किती येतंय आणि तुला किती येतंय, असं काय करायचे हो? एकमेकांमध्ये काय लावायचे म्हणजे त्यांचं वेगळंच असायचं. लक्षात घ्या, त्यांचं काय असायचं? सगळा गोंधळच असायचा ना. म्हणून समर्थ म्हणले असे जे वादविवाद होतात ना परमार्थामध्ये, बघा, माझा श्रेष्ठ तुझा श्रेष्ठ, अशा ठिकाणापासून दूर राहायचे. समर्थ म्हटले आपल्याला तिथं जायचं नाही. त्या तत्वांच्या गडबडी गोंधळामध्ये आपल्याला अडकायचं नाही. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद. पुढले समासी लघुबोध सावध ऐका. समर्थ काय म्हणतात हो? ऐसा सूक्ष्म संवाद. कारण असा ह्या दोघांमध्ये जसा सूक्ष्म संवाद चाललाय श्रोता आणि वक्तामध्ये, असा काय पाहिजे हो? सूक्ष्म संवाद पाहिजे. जिथं कुठलाही वादविवाद नको, गोंधळ नको, असं शांत पाहिजे हो. परमार्थामध्ये शांतता फार महत्त्वाची आहे. कारण शांती असेल तरच समाधान मिळणार आहे, तरच समाधान अंतरी येणार आहे. अन्यथा आपल्या अंतरी समाधान येऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हटले अखंड कसा संवाद पाहिजे हो? सुसंवाद पाहिजे. कोणामध्ये? श्रोता आणि वक्ता. अखंड आपलं काय झालं पाहिजे? परमार्थाचं विवरण झालं पाहिजे. विवरण झालं तरच आपल्या अंतरी काय येणार आहे व समाधान येणार आहे. विवरण करता करता निरूपण ऐकलं पाहिजे. समर्थ म्हटले निरूपण ऐकायचंय. अखंड निरूपण ऐकल्याशिवाय आपल्याला परमार्थ कळणार नाही. शांत ठिकाणी जाऊन अखंड काय करायचंय हो? श्रवण करा. बघा, निरूपण श्रवण करायचंय. अखंड शांततेत जर श्रवण केलं, आपलं जर मन कुठं विचलित नाही झालं तर काय होतं? आपल्याला अखंड श्रवण उत्तमच होतं आणि आपल्याला काय कळतं? आपलं मन समाधानी होतं. समाधानी होणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हटले मन समाधानी होणं गरजेचं आहे. कारण उदासीनपणे फिरायचं नाही. पृथ्वी फिरती उदासीनपणे फिरायचं नाही, आनंदाने फिरायचंय. समर्थ म्हटले आनंदाने सुसंवाद करायचा आहे, उदासीनतेने संवाद करायचा नाही. कारण आपण जर अशांतीच्या ठिकाणी, जिथं शांतता नाही, वादविवादाच्या ठिकाणी गेलो
तर आपल्या अंतरी वादविवादच येणार आहे. म्हणून समर्थ म्हटलेत अशा ठिकाणापासून आपल्याला बाजूला व्हायचं आहे आणि अखंड शांततेत सुसंवाद करायचा आहे. म्हणजे कसा ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद पुढले समासी लघुबोध सावध. ऐका समर्थ म्हटले अशा या सूक्ष्म विषयावरील संभाषणाचं वारंवार काय करावं, विवरण करत जावं. आणि समर्थ म्हटले आता पुढल्या समासामध्ये लघुबोध दिलेला आहे तो काय करा, सावध ऐका. म्हणजे समर्थाने आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये काय सांगितलंय, ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद. म्हणजे काय करा, असा सूक्ष्म संवाद विशद करा, विवरण करा, अखंड विवरण करा. आणि पुढल्या समासामध्ये काय करा, तोही सावध ऐका. म्हणजे सगळं समर्थांनी आपल्याला काय केलंय हो, शांततेत ऐका, विवरण करा असं सांगितलेलं आहे. ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद पुढले समासी लघुबोध सावध. ऐका. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.